महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। 8% मातंग आरक्षणाची मशाल आरक्षण घेतल्याशिवाय विझू देणार नाही। सुनीताबाई गोखले, बाबासाहेब गोखले सेना राष्ट्रीय अध्यक्ष। बाबासाहेब गोखले सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनीताबाई गोखले या संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज जालन्यात आले असता यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रथम असा लांडगे यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। मातंग समाजाच्या 8% आरक्षणासाठी जनजागृती अभियान सुरू असून बाबासाहेब गोखले सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनीताबाई गोखले यांचा मुंबईतून संपूर्ण महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात केली असून जालन्यात आल्याचा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनी यावेळी सुनीताबाई गोखले यांचे स्वागत केले असून समाजाच्या वतीने जालन्यातील शनी मंदिर चौक या ठिकाणी गोखले चौक नामकरण करण्यात यावे अशी देखील मागणी यावेळी रतन लांडगे यांच्या वतीने करण्यात आली आहे। मातंग समाजाच्या 8% आरक्षणाची मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सुनीताबाई गोखले यांच्या वतीने जनजागृती अभियान सुरुवात करण्यात आली असून मुंबई, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, जालना, परभणीवरून मुंबई या ठिकाणी या अभियानाचा समापन करण्यात येणार असल्याचं यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुनीताबाई गोखले यांनी सांगितले असून बाबासाहेब गोखले यांची इच्छा होती ती संपूर्ण मातंग समाजावर 8% आरक्षण देण्यात यावे व त्यांच्या राहिलेल्या या अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र दौरा करून जनजागृती अभियान राबवत असून बाबासाहेब गोखले यांनी पेटवलेली 8% आरक्षणाची मशाल आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही विझू देणार नसल्याचे देखील यावेळी बोलताना सुनीताबाई गोखले यांनी म्हणले। यावेळी द्वारकाबाई लोंढे, भगवान रणपिसे, आभा रणपिसे, रतन आसाराम लांडगे, आसाराम तांबे, विजय आदींची उपस्थिती होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विलास गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, जालना। हिंगोली 5 तारखेला हिंगोली, 7 तारखेला वाशिम, 10 तारखेला बुलढाणा आणि आज ह्या आपल्या जालना जिल्ह्यामध्ये 12 तारखेला क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले साहेबांनी ह्या मागाचे मातंग केले, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन केले, तसेच क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा देखील स्थापन केला। ह्या समाजाच्या अंधश्रद्धा जुन्या रूढी सोडायला लावल्या, डपडे फोडणे, पोतराजाचे केस काढणे, आमुषा मागणे ही अंधश्रद्धा सोडायला लावली ह्या मातंग समाजाला। ह्या मातंग समाजासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आर्थिक वाहिनी हे देखील महामंडळ स्थापन करून घेतले साहेबांनी। तर आता फक्त एकच गोखले साहेबांचे स्वप्न होते या समाजाला 8% आरक्षण मिळाले पाहिजे। तर 5 वर्षे 1538 दिवस आझाद मैदानावर धरणे आंदोलन उपोषण करून क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा स्थापन केला आणि त्या आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात म्हणून ह्या महाराष्ट्र शासनाला आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहे। तर ही शासनाने आणखी आमची दखल घेतली नाही। गोखले साहेबांनी ह्या क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या 52 शिफारशी लागू करा हे साहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत शासनाला लढा दिला। त्यांचे उर्वरित स्वप्न साकार करण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आज जालन्यामध्ये 8% आरक्षण अभियान दौरा आमचा चालू आहे। या दौऱ्यामध्ये आमचे नवनिर्वाचित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष लांडगे साहेब, तसेच आमच्या धडाडीच्या रणरागिणी भारतीय बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ह्या जालन्याच्या द्वारकाबाई लोंढे, अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष आभा रणपिसे ही माझ्यासोबत दौऱ्यावर आहेत, ते मदन आवाडे, सर्व हे उपस्थित असणारे बंधू आणि भगिनीनो, हे जोपर्यंत ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला एकनाथ शिंदे साहेबाला, फडणवीस साहेबाला, अजितदादाला सगळ्याला आम्ही निवेदन दिलेले आहेत। ह्या मातंग समाजाच्या अस्मितेचा ह्या शासनानं अंत पावणे इतर समाजाचे आंदोलन नंतर आहेत, पण क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले यांचा लढा 25 वर्षापासूनचा चालू होता आणि त्यांच्या नंतर
कुसुमताई बाबासाहेब गोखले यांनी देखील हे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यभर आम्ही दौरे करीत आहोत. पेटलेली मशाल आम्ही कधी विझू देणार नाही. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.